गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या अपहरण प्रकरणामध्ये रोहित पवारांचा कार्यकर्ता अटकेत, दगडफेक आणि जुन्या मारहाणीच्या रागातनं अपहरण. अपहरणावेळी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केल्याचाही आरोप. सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न. पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात. मी व्हिडिओ कॉल केला होता का याची एसआयटी चौकशी करा, रोहित पवारांचं आव्हान. तर रोहित पवार हे बालिश बॉय. कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता? मला मारायचं असेल तर बारामतीत कुठे यायचं ते सांगा, गोपीचंद पडळकरांचं प्रतिआव्हान. उत्तर काशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांचा दूरध्वनीद्वारे संवाद. महाराष्ट्रातील 171 पर्यटक सुरक्षित, एकाचा अजूनही शोध सुरू. केंद्रीय मंत्री अजय टमटांशी चर्चेनंतर आता महाजनांची माहिती. बेळगाव जिल्ह्यातील सौंदती या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. 2 तास पावसाच्या रौद्र रूपानंतर रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप. पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांची प्रचंड कसरत. ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात भारत, रशिया आणि चीनची युती. ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींचा चीन दौरा, तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी मोदींची फोनवरून चर्चा करत द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारत भेटीचंही निमंत्रण.